परमेश्वराने खरोखर या दिवसांमध्ये आपल्याला देव सांभाळत आहे, त्याबद्दल त्या देवाचे आपण आभार प्रदर्शन करणार आहोत। सैतानाने किती बंधन जरी टाकले तरी देवाची स्तुती करणं हे आमच्यापासून कधीच कोणी राहू घेऊ शकत नाही। कारण परमेश्वर देव जो जिवंत देव आहे तो आजही आपल्या जीवनामध्ये कार्य करत आहे। आजही त्याने आपल्या लोकांची काळजी घेतलेली आहे, यासाठी की त्याच्या लोकांनी त्याचं वचन ऐकावं आणि त्याप्रमाणे चालावं। यासाठी आज या भक्तीची आपण सुरुवात करूया। या रविवारची उपासना करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला एकत्र केलेलं आहे। जरी आपण आपल्या घरामध्ये जरी असलो तरी आत्म्यामध्ये आपण एक आहोत आणि खरोखर परमेश्वराचा आत्मा आपल्यामध्ये कार्य करत आहे। म्हणून आज आपण भक्तीची सुरुवात करूया। वेळेस आपण आपले नेत्र बंद करूया, आपलं लक्ष त्या जिवंत देवाकडे लावूया। हालेलुया लॉर्ड, थँक यू जीसस, ग्लोरी टू यू लॉर्ड, वर्शिप यू लॉर्ड इन द नेम ऑफ जीसस। प्रभु देवा आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो। प्रभु देवा आम्ही तुझं गौरव करतो। परमेश्वर पिता, तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहेस। तू सर्वव्यापी, सर्वशक्तिमान, सामर्थ्याने भरलेला तू देव आहेस। प्रभू आजपर्यंत तू आम्हाला सांभाळलंस, सर्व रोगराईतून परमेश्वरा विजय होण्यासाठी आणि सामर्थ्य तू पुरवलंस। प्रभु देवा तुझे उपकार मानतो परमेश्वरा। या भक्तीचा चालक मालक स्वामी तू हो परमेश्वरा, आणि भक्ती आम्ही संपूर्ण तुझ्या पवित्र हातात देत येशू ख्रिस्त आमचा उद्धारक याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक। यावेळेस आपल्यामध्ये भविष्याला आहे, तो आपल्याला गायनातून लीड करेल आणि त्याच्याबरोबर आपण देखील आपलं मुख उघडून परमेश्वराचं गौरव गीताद्वारे करणार। थँक्यू सर्वजण आपले नेत्र धन्यवाद परमेश्वर पिता, तू महान आहेस देवा। हो खरोखर प्रभू, या सकाळच्या सभे परमेश्वर तुझ्या शरणाजवळ येण्याची संधी दिलीस, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो। थँक्यू जीसस। तुझ्या आपले मुख उघडूया, त्या जिवंत देवाला म्हणे हो परमेश्वरा, तुझ्या शिवाय आराधनेचे योग्य परमेश्वर कोणी नाही। परमेश्वर हो प्रभू, तू स्तुतीस पात्र आणि भयास योग्य आमचा परमेश्वर आहे। हो थँक्यू जीसस, थँक्यू जीसस। तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे परमेश्वर पिता। त्या देवाला म्हणे हो परमेश्वर, आज प्रभू तुझ्या रक्ताळलेल्या हातामध्ये तू आम्हाला घे प्रभू, आणि खरोखर आम्हाला शुद्ध कर, पवित्र कर परमेश्वराचा सासू आहे। हो थँक्यू जीसस, थँक्यू जीसस। हो परमेश्वरा, खरोखर परमेश्वरा, आज खरोखर प्रभू तुझी आम्हाला गरज आहे प्रभू, तुझ्या आत्म्याची आम्हाला गरज आहे देवा। हो त्या देवाला म्हणूया हो प्रभू, आम्ही स्वतःला रिक्त करतो प्रभू। हो थँक्यू जीसस, धन्यवाद येशू। हो आपले मुख उघडूया, हो धन्यवाद येशू। त्या देवाला धन्यवाद देऊया, हो त्याला स्तुती बोलूया, त्याला धन्यवाद देऊया। हो हालेलुया, ग्लोरी टू लॉर्ड, ग्लोरी टू जीसस। Oh Jesus, oh प्रभु, thank you Master, thank you Lord, तेरे सिवा कोई नहीं, आराधना के योग्य तेरे समान कोई नहीं, स्वर्ग में या पृथ्वी पर तेरे सिवा कोई नहीं, आराधना के योग्य तेरे समान कोई नहीं, स्वर्ग में या पृथ्वी। आपले दोन्ही हात उंच करूया, त्या देवाला आराधना देऊया। युग युगान से तू ही प्रभु, आराधना के योग्य, सर्वशक्तिमान, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी तू, केवल तू
आराधना ओ आराधना आराधना हो आराधना हे स्वर्गीय पिता तेरे नाम की स्तुति हो हे जीवन दाता तेरे सन्मुख आते हम हे स्वर्गीय पिता तेरे नाम की स्तुति हो हे जीवन दाता तेरे सन्मुख आते हम सब मिलके गाए आराधना हो आराधना हो आराधना Thank you. We worship you, Lord. In the name of Jesus. आपले मुख उघडूया त्या जिवंत देवाला आजच्या दिवशी धन्यवाद देऊया ओ थँक्यू जीसस ओ परमेश्वर तू केलेल्या सर्व आमच्या जीवनातील कार्याबद्दल धन्यवाद तू सांडलेल्या रक्ताबद्दल प्रभू धन्यवाद परमेश्वर ओ धन्यवाद ओ धन्यवाद जीसस ओ परमेश्वर तू आपला एकुलता एक पुत्र आमच्या पापांसाठी दिला परमेश्वर हो खरोखर जेणेकरून प्रभू त्या रक्ताने आम्हाला तारण प्राप्त व्हावे त्या रक्ताने आम्हाला आरोग्य प्राप्त व्हावे आणि खरोखर परमेश्वरा हो खरोखर प्रभू आज आम्ही त्या सर्व गोष्टींबद्दल तुला धन्यवाद बोलतो प्रभू हो प्रभू खरोखर तुझ्या नावाला उंच करतो परमेश्वरा तुला महिमा देतो परमेश्वरा हो धन्यवाद येशू थँक्यू जीसस आमच्या हृदयापासून प्रभू आज खरोखर त्या सर्व उपकारांची प्रभू आठवण करतो परमेश्वर पिता हो खरोखर प्रभू हो परमेश्वरा तुझं वचन परमेश्वरा कधी फुकट जात नाही परमेश्वरा आणि खरोखर प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे खरोखर तू सर्व काही करत असतो देवा आणि खरोखर परमेश्वरा आज आम्ही सर्वजण इथे उपस्थित असताना हो खरोखर तू आमच्यामध्ये उतरून आलेला आहेस परमेश्वर पिता आणि खरोखर परमेश्वरा आज आमच्या सर्व प्रार्थना विनंत्या आणि खरोखर प्रभू आमचे हात तो ऐकत आहे प्रभू त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो परमेश्वरा हो थँक्यू जीसस थँक्यू लॉर्ड आपण सर्वजण आपले मुख उघड्या प्रियांनो ही वेळ देवाची आहे थँक्यू जीसस हो धन्यवाद येशू ही वेळ कदाचित कित्येकांच्या जीवनाला जोडली गेली नसेल पण आज आपण भाग्यवान लोक आहोत त्या देवाची स्तुती करत आहोत प्रियांनो थँक्यू जीसस हो धन्यवाद येशू थँक्यू जीसस हो धन्यवाद येशू तू महान आहेस थँक्यू जीसस Thank you, Jesus. प्रेमळ पित्या खरोखर आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वर पिता स्तुती आराधना तू मान्य केलेली आहे प्रेमळ पित्या आमच्या ओठाला तू स्पर्श केलेला तो देवा आम्हाला पाहत असलेल्या प्रत्येकाला तो देवा तू स्पर्श केलेला प्रत्येकाच्या जीवनात तू काम करत आहे प्रभू देवा म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वर पिता तुझं स्वागत आम्ही करतो प्रभू अंतःकरणापासून परमेश्वर पिता आणि प्रभू आज प्रभू पुन्हा एक वार तो आमची तू भेट घे प्रभू वाचना करी तो आमच्याशी बोल तुझे दास पात्र चक्रनारायण त्यांना तुझा स्पर्श कर प्रभू त्यांच्या मुखातून निघणारा
प्रत्येक शब्द आज आमच्यासाठी आशीर्वादित कर प्रभू. हो परमेश्वर. परमेश्वर आम्ही केवळ वचन ऐकणारे असूनही तर त्याप्रमाणे आचरण करणारे ज्या परिस्थितीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, जे आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. तू आजपर्यंत तू आम्हाला सांभाळलेला आहे, आजपर्यंत आमच्या गरजा भागवलेला आहे, आजपर्यंत तू आम्हाला रोगापासून दूर केलेला आहे, आजपर्यंत परमेश्वर पिता प्रभू देवा खरोखर पूर्ण आरोग्य तू आम्हाला दिलं, शारीरिक आणि मानसिक. परमेश्वर पिता आज पवित्र आत्म्याने तू पुन्हा एक वेळा आम्हाला करतोस. त्या भक्तीचा चालक मालक स्वामी तू, आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हातात पडत येशू ख्रिस्त आमचा उद्धारक त्याच्याद्वारे मागतो म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. पुन्हा एक वार आठवडाभर त्या परमेश्वराने आम्हाला सांभाळलेला आहे आणि त्याच्या चरणाजवळ बसण्याची आम्हाला संधी दिलेली आहे. खरोखर आज आम्ही आपल्या ओठाद्वारे परमेश्वराची स्तुती आराधना केलेली आहे आणि निश्चित परमेश्वर आज आपल्याशी बोलणार आहे. म्हणून यावेळेस मी देवाच्या अभिषिक्त दास पास्टर चक्रनारायण यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि परमेश्वराच्या वचनातून आम्हाला मार्गदर्शन करावं. थँक्यू. परमेश्वराची स्तुती असो. या लॉकडाऊन मध्ये पुन्हा एकदा आपापल्या घरात बसून परमेश्वराची उपासना करण्याची संधी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. प्रियानो, ज्या परमेश्वराची आपण आराधना करतो, उपासना करतो, तो परमेश्वर जेथे दोघे किंवा तिघे त्याच्या नावात एकत्र येतात त्यांच्यामध्ये तो उपस्थित असतो. होय, आपण कुठेही राहा, परंतु ज्या वेळेस त्या सर्व समर्थ परमेश्वराची उपासना करण्यासाठी आपण एकत्र येता त्यावेळेस तो सर्व समर्थ देव परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित असतो. हालेलुया. आणि त्या परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आपण त्याची आराधना करत आहोत, त्याची उपासना करत आहोत आणि आज त्याचं पवित्र वचन देखील आपण ऐकणार आहोत. होय प्रियांनो, कदाचित हे लॉकडाऊनचे जे दिवस आहेत ते देव बदलून टाकेल. देव बदलणारच आहे. आमेन. परंतु देव या लॉकडाऊन मध्ये त्याच्या लोकांना, त्याच्या मंडळीला तयार करत आहे आणि विशेष करून ही जी आपत्ती सर्व मानव जातीवर आलेली आहे, या मानव जातीला परमेश्वर काहीतरी मेसेज देत आहे. होय, काहीतरी मेसेज देत आहे आणि देवाची इच्छा आहे की आता तरी माझ्या लोकांनी माझ्याकडे वळा. हालेलुया. देवाच्या लोकांनी, या मानव जातीने आता देवाकडे वळलं पाहिजे. देवाची इच्छा जाणून घेतली पाहिजे. देव काहीतरी संदेश देत आहे, देव काहीतरी मेसेज देत आहे, ते आम्ही ओळखलं पाहिजे. असो, देव त्याचं काम करत आहे आणि देव त्याची मंडळी सर्व परिस्थितीद्वारे देव त्याची मंडळी देखील तयार करत आहे. यावेळेस आपण प्रार्थना करूया आणि आजच्या वचनाकडे आपण आपलं लक्ष लावूया. स्वर्गीय पित्या, आज तुझ्या पवित्र वचनावर मनन करत असताना असो आमचं सहाय्य कर. ऐकणारे कान आणि समजणार अंतःकरण तू असते. पवित्र आत्म्याद्वारे प्रभू तू आमच्याशी बोल. तुझं वचन प्रभू आमच्यासाठी तू पाठव. प्रभू, तुझं वचन आम्हाला सांगतं की तू तृषित भूमीवर जलधारा ओतणारा परमेश्वर आहे. आपल्या आत्म्याचा वर्षाव करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर, आज जे जे लोक तुझ्या पवित्र उपासनेमध्ये सहभागी झालेले आहेत प्रभू, त्यांच्या तृषित भूमीवर तुझ्या वचनाची वृष्टी प्रभू तू करावीस. तुझ्या वचनाच्या जलधारा तू पाठवाव्यास शामी तुझ्याकडे आग्रहाची प्रार्थना प्रभू. या भक्तीद्वारे, उपासनेद्वारे तूच गौरविला जा, तूच उंचाविला जा. आम्ही प्रभू तुझं नाव आम्ही उंच करतो प्रभू आणि आम्ही तुझ्या पवित्र नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभू. आम्ही सर्वजण तुझ्या हातात. बोलणारा प्रत्येक शब्द हा तुझ्या वचनाप्रमाणे असू दे आणि तू त्याद्वारे आमची भेट घे.
येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो, आमेन. आजचा जो माझा विषय आहे त्याचं नाव आहे काळजी करू नका. आज प्रत्येक व्यक्ती काळजी करत आहे. काय होईल, कसं होईल, माझ्या कुटुंबाचं कसं होईल, माझ्या लेकरांचं कसं होईल, माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या मी कशा पार पाडेन, माझ्यावर कर्जाचं ओझ आहे, माझ्या लेकरांच्या शिक्षणाची जबाबदारी आहे, आर्थिक प्रश्न आहेत, वेगवेगळ्या समस्या आहेत, आणि मग आता माझं कसं होईल. आज प्रत्येक व्यक्ती या लॉकडाऊन मध्ये काळजीमध्ये पडलेला आहे, काळजी करत आहे, वेगवेगळ्या प्रश्नामुळे तो त्रस्त झालेला आहे. पण आज परमेश्वर अशा काळजी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक मेसेज देणार आहे. प्रियानो, देवाची इच्छा नाही प्रियानो की देवाच्या लेकराने काळजी करत बसावं, टेन्शन घ्यावं, डोक्याला हात लावून बसावं, वेगवेगळ्या प्रकारचे झंडूबाम लावून डोक्याला बसावं, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीची काळजी करून आपल्या जीवनामध्ये निराशा आणावी अशी देवाची मुळीच इच्छा नाही. आणि म्हणून आज देवाचं वचन सर्वप्रथम आपण वाचूया. मत्तेचं शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 25 ते 34 वचन यावेळेस आपण वाचूया. मत्तेचं शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 25 ते 34 वचन आपण वाचूया. देवाचं वचन सांगतं, यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी आपण काय खावे व काय प्यावे, आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे अशी काळजी करू नका. अन्नापेक्षा जीव व वस्त्रापेक्षा शरीर विशेष आहे की नाही. आकाशातील पाखरे लक्षपूर्वक पहा, ती पेरीत नाहीत, कापीत नाहीत व कोठारात साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यास खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही. काळजी करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुम्हातील कोण समर्थ आहे. तसेच वस्त्राविषयी का काळजी करीता. रानातील भूकंबळे कशी वाढतात हे लक्षात आणा. ती कष्ट करीत नाहीत व कातीत नाही. तरी मी तुम्हाला सांगतो की शल्मोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एक सारिका सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो अल्पविश्वासी, तो विश्वास करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय. यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत काळजी करीत बसू नका. कारण ही सर्व मिळवाव्यास विदेशी लोक खटपट करीतात. या सर्वांची गरज तुम्हास आहे हे तुमच्या स्वर्गीय पित्यास ठाऊक आहे. तर तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवावयाची खटपट करा, म्हणजे याबरोबर तीही सर्व तुम्हास मिळतील. शेवटलं वचन, यास्तव उद्याची काळजी करू नका, कारण उद्याची काळजी उद्या, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. एक सतत काळजी करणारा व्यक्ती होता आणि त्याला असं वाटायचं की माझ्या पलंगाखाली कोणीतरी बसलेला आहे. तो नेहमी काळजी करायचा आणि त्याला असं वाटायचं की माझ्या पलंगाखाली कोणीतरी बसलेला आहे. आणि म्हणून हा व्यक्ती एका वैद्यकीय सल्लागाराकडे जातो. हा वैद्यकीय सल्लागार भरपूर फी घेऊन त्याची मदत करायला तयार होता. परंतु हा व्यक्ती नंतर त्या वैद्यकीय सल्लागाराकडे गेला नाही. काही दिवसानंतर या वैद्यकीय सल्लागाराला हा काळजी करणारा व्यक्ती भेटला आणि मग त्या वैद्यकीय सल्लागाराने विचारलं की तू माझ्याकडे परत येणार होता, तू का आला नाहीस. माझ्याकडे तुझ्यासाठी फार बेस्ट ट्रीटमेंट होती. त्यावेळेस त्या काळजी करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की साहेब, माझी काळजी आता दूर झालेली आहे. माझी काळजी, माझं टेन्शन आता दूर झालेलं आहे. ते म्हणाले काय भानगड आहे.
काय झालं तुझी काळजी दूर झाली? असं काय झालं? अशी कोणती तू ट्रीटमेंट घेतलीस तुझी काळजी दूर झाली? त्यावेळेस त्या काळजी करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं, तो म्हटला, मला एक माझा जुना मित्र भेटला आणि त्याने मला विनामूल्य सल्ला दिला. तो म्हणाला, काय सल्ला दिला तुला? तो बोलला की त्याने मला माझ्या कॉटचे 4 पाय जमिनीवर पर्यंत कापायला सांगितले. माझ्या कॉटचे 4 पाय त्याने जमिनीपर्यंत कापायला सांगितले आणि तेव्हापासून म्हणे माझं काळजी दूर झाली. त्याला सारखी काळजी वाटायची, माझ्या कॉट खाली कोणीतरी आहे, माझ्या पलंगा खाली कोणीतरी आहे, माझ्या पलंगा खाली कोणीतरी आहे. पण ज्यावेळेस कॉटचे पाय कापले त्याची काळजी दूर झाली. अशाच प्रकारे प्रियांनो, आपण निरर्थक गोष्टीविषयी काळजी करत असतो. आपल्याला असं वाटत असतं कोणीतरी आहे जो मला मारून टाकेल, कोणती तरी एखादं संकट येईल आणि मग माझं काही खरं होणार नाही, एखादी समस्या येईल, एखादा आजार येईल माझ्या जीवनामध्ये, माझ्या घरामध्ये, आणि मला जर कोरोना झाला तर काय होईल, माझ्या मुलांना जर कोरोना झाला तर काय होईल, आणि वेगवेगळ्या प्रकारची काळजी करत अनेक लोक जीवन जगत आहेत. आपण ज्यावेळेस काळजी करतो त्यावेळेस आपलं आरोग्य बिघडतं आणि आपल्या जीवनामध्ये नैराश्य येतं, आणि अशाच प्रकारे एक निराशामय जीवन अनेक लोक आज जगत आहेत. आणि आजच्या वचनामध्ये देवाने काळजी करण्याविषयी एक महत्वाचा मेसेज परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. मत्तयाचं शुभवर्तमान याचं 6व्या अध्यायामध्ये आपण पाहतो आणि 27व्या वचनामध्ये देवाचं वचन आपल्याला सांगतं, काळजी करून आपल्या आयुष्याची दुरी हातभर वाढवायस तुम्हातील कोणी समर्थ आहे. आणि पुढे तो म्हणतो, आकाशातील पाखरे पहा, लक्षपूर्वक पहा, ती पेरीत नाहीत, कापीत नाहीत व कोठारात साठवीत नाही, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यास खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? काय सांगायचं या ठिकाणी देवाला? प्रियांनो, या ठिकाणी देव आपल्याला सांगत आहे की काळजी केल्याने काहीही बदलत नाही. आपल्या डोक्यावरचा एक केस देखील पांढऱ्याचा आपण काळा करू शकत नाही. आपल्या आयुष्याची दोरी आपण काळजी करून वाढवू शकत नाही, आपलं आयुष्य वाढवू शकत नाही. काळजी करून काहीही बदलत नाही असं देवाला या ठिकाणी आम्हाला सांगायचं आहे. तरी पण प्रियांनो, आपण काळजी करत बसतो, चिंता करत बसतो, टेन्शन घेत बसतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्येला, शारीरिक समस्येला आपण आमंत्रण करत असतो. प्रियांनो, सगळ्यात पहिली गोष्ट, काळजी केल्याने काहीही बदलत नाही. सगळ्या गोष्टी जशा आहेत तशाच राहतात. परंतु काळजी केल्याने आपल्या आरोग्यावर परिणाम होतो, मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, आपल्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, आपल्या कौटुंबिक जीवनावर परिणाम होतो, आपल्या आध्यात्मिक जीवनावर परिणाम होतो. आणि म्हणून या ठिकाणी देव या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की देव, तुम्ही त्या आकाशातील पाखराकडे पहा, ती पेरीत नाहीत, कापीत नाहीत, कोठारात साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यास खावयास देतो. हालेलुया. मग कशाला काळजी करता? देवाने आपल्याला एक आकाशातील पाखराचं उदाहरण दिलेलं आहे. देव किती चांगला परमेश्वर आहे, देव किती महान परमेश्वर आहे, आणि काळजी करू नये म्हणून देवाने हे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. देव जर आकाशातील पाखरांची काळजी घेतो तर निश्चित प्रियांनो, त्या पाखरापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत. तुम्ही आणि मी श्रेष्ठ आहोत. देवाला आपली काळजी आहे, आणि देव जर पाखरांची काळजी घेतो प्रियांनो, तर देव आपली देखील काळजी घेणार आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट प्रियांनो, आपण परमेश्वराला या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते की आपण जगतो ना, प्रत्येक दिवसासाठी आपण जगलं पाहिजे. आपण काय करतो,
आपण उद्याचा विचार करतो, आपण परवाचा विचार करतो, आपण 8 दिवसापूर्वीचा विचार करतो, आपण 1 महिन्यानंतरचा विचार करतो, आपण फार पुढचा विचार करत बसतो आणि मग टेन्शन घेत बसतो. ह्या गोष्टीचं मनन करत असताना देवाने मला दाखवलं की तू पण काळजी करतोस. या वचनावर मनन करत असताना मी पण विचार करत होतो की परमेश्वरा, की आता मला माझ्या घराचा EMI भरायचा आहे, माझ्या गाडीचा मला इन्शुरन्स भरायचा आहे या अमुक तारखेला, आणि मग मी म्हणायचो मला माझ्या मुलाची फी भरायची आहे, आणि मग काय होईल. आणि मग मी अतिशय देवाकडे नम्रतेने देवाकडे प्रार्थना करतो, देवा तू माझी फी, तू माझ्या गरजा पुरव, तू माझ्या गरजा पुरव, तू माझ्या गरजा पुरव. आणि मला काही वेळ मला खूप टेन्शन आलं होतं, खूप मी निराश झालो होतो की अनेक जबाबदाऱ्या आहेत, आता पुढं काय आणि मग पुढं कसं होईल. त्याच वेळेस मनन करत असताना देव माझ्याशी बोलला की तू मनन करत आहे, तुझ्या समोर देवाचं वचन आहे. देव म्हणतो उद्याची काळजी करू नको, आणि देव आम्हाला सांगतो उद्याची काळजी उद्या, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो निर्गमाचं पुस्तक याचा 16वा अध्याय, निर्गमाचं पुस्तक याचा 16वा अध्याय, एक घटना या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. ज्यावेळेस देवाने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढलं आणि तांबडा समुद्र ओलांडून ज्यावेळेस ते पुढे गेले, त्यावेळेस त्यांच्या पुढे प्रश्न होता की आता आम्ही खायचं काय. मिस्र देशात त्यांना त्यांचे हाल व्हायचे, त्यांचा छळ व्हायचा, त्यांना काबाड कष्ट करावे लागायचे, परंतु त्या ठिकाणी त्यांना खायला, त्यांच्या मनासारखं त्यांना खायला मिळायचं. आता ह्या जंगलात आम्हाला खायला कोण घेणार हा प्रश्न होता. हे टेन्शन त्यांच्या जीवनात होतं, आणि म्हणून ते मोशेच्या मागे लागले होते आणि मोशेला विचारायचे की आता आम्ही काय खायचं, या ठिकाणी आम्हाला कोण खायला देणार, आता आमचं कसं होईल, आमच्या मुलाबाळांचं कसं होईल, आमच्या कुटुंबाचं कसं होईल, आम्ही काय खायचं आम्हाला सांगा. फार मोठा प्रश्न होता प्रियांनो. असं म्हणतात की ज्यावेळेस पोटावर येतं त्यावेळेस मनुष्य काही पण करू शकतो. पापी पेट का सवाल आहे असं काही जण म्हणतात. आणि अशा परिस्थितीमध्ये देवाच्या दासाने मोशेने प्रार्थना केली आणि देवाने त्याला सांगितलं उद्या सकाळी मी तुम्हाला भरपूर अन्न देईन. आणि मग आपण पाहतो की एक छावणीवर, संध्याकाळी छावणीवर दोन्ही बाजूस दव पडलं आणि हे दव सुकून गेलं, आणि मग ते भूमीतील खवल्यासारखे, हिमकणासारखे सूक्ष्म रज पडलेले त्यांना दिसले. आणि मग हे इस्रायल लोक हे पाहून एकमेकास म्हणाले हे काय आहे, हे काय आहे. तेव्हा मोशे त्यास म्हणाला परमेश्वराने तुम्हास खावयास दिले आहे ते हेच. परमेश्वराने स्वर्गातून त्यांना मन्ना दिला. हालेलुया. देवाने अद्भुतरित्या देवाने त्याच्या लोकांची त्या अरण्यामध्ये काळजी घेतली, त्या जंगलामध्ये काळजी घेतली, ज्या ठिकाणी कसलाही सोर्स नव्हता, ज्या ठिकाणी कसलीही सुविधा उपलब्ध नव्हती, अशा ठिकाणी परमेश्वराने स्वर्गातून मान्ना परमेश्वराने त्याच्या लोकांना दिला. आता हा मान्ना हा ज्यावेळेस त्या लोकांनी खाऊन पाहिला त्यांना तो फार आवडला. तो अतिशय गोड होता, स्वीट होता, पौष्टिक होता, फार सुंदर होता. कदाचित कोणत्याही व्यक्तीने जर असं बनवायचा प्रयत्न केला असता तर तो तसा बनवता आला नसता. असा सुंदर मान्ना परमेश्वराने त्या लोकांना दिला. लोक खाऊन तृप्त झाले. परंतु देवाने मोजेसने लोकांना सांगितलं होतं. 16व्या वचनामध्ये आपण पाहतो परमेश्वराने आज्ञा केली आहे की, परमेश्वराची आज्ञा काय होती त्यांना, मान्ना परमेश्वराने त्यांना दिलेला आहे, परंतु परमेश्वराची आज्ञा होती ती ही की प्रत्येकाने आपापल्या आहाराप्रमाणे हे गोळा करावे. प्रत्येकाने आपापल्या आहाराप्रमाणे
गोळा करावी. ज्याच्या त्याच्या डेऱ्यात जेवढी माणसे असतील तेवढ्यांसाठी आपापल्या माणसाच्या संख्येप्रमाणे प्रत्येकाने एक एक ओमर जमा करावे. अशी परमेश्वराची स्पष्ट त्यांना आज्ञा होती. परंतु इस्रायल लोक आपल्यासारखेच, प्रत्येक देवाने त्यांना सांगितलं होतं की प्रत्येकाने माणसाच्या संख्येप्रमाणे प्रत्येकी एक एक ओमर माप परमेश्वराने त्यांना दिलेला आहे. परंतु लोकांनी काय केलं? 17व्या वचनात आपण पाहतो, लोकांनी तसे केले, कोणी कमी कोणी जास्त गोळा केले. काहींनी जास्त गोळा केलं. मग ज्यांनी जास्त गोळा केलं तेव्हा त्यांनी मापून पाहिले, तेव्हा ज्याने फार गोळा केले होते त्यांचे अधिक भरले नाही, तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्यांचे काही कमी भरले नाही. म्हणजे उद्याची काळजी करत ज्यांनी जास्त गोळा केलं होतं त्यांचं जास्त भरलं नाही, आणि ज्यांनी कमी गोळा केलं होतं त्यांचंही कमी भरलं नाही. हा चमत्कार परमेश्वराने त्यांच्या जीवनामध्ये केला. आणि मोशेने त्यांना सांगितलं होतं की समजा तुमचं उरलं, तुमच्या या जेवणामधून काही उरलं तर ते उद्यासाठी ठेवू नका. आपल्या लोकांना फार सवय आहे, बिर्याणी केल्यावर उरतीच, मग ती दुसऱ्या दिवशी, काही जण तिसऱ्या दिवशी पण लावू ठेवतात, फ्रीज मध्ये ठेवतात, गरम करून खातात. कारण ते उद्याच्या भोजनाची चिंता आम्हाला असते. तसंच इस्रायल लोकांचं आहे, उरल्यावर त्यांनी दुसऱ्या दिवसासाठी ठेवलं. परंतु या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं की त्यात किडे पडून त्याची घाण येऊ लागली. त्यात किडे पडून त्याची घाण येऊ लागली. देवाची इच्छा नव्हती की या लोकांनी, देव जर त्यांना रोज ताजा मानना देव त्यांना देत आहे, तर या लोकांनी ते अन्न दुसऱ्या दिवसासाठी ठेवावं, म्हणजे उद्याची काळजी त्यांनी करावी आणि ते दुसऱ्या दिवसासाठी ठेवावं अशी देवाची इच्छा नव्हती. प्रियांनो, आजही देव आपल्याला हाच मेसेज देत आहे की उद्याची काळजी करू नका. उद्या काय होईल, लॉकडाऊन लागल्यावर काय होईल, आमच्या नोकऱ्या गेल्यावर काय होईल, आमचं उत्पन्न बंद झाल्यावर काय होईल, काळजी करू नका प्रियांनो. देवाकडं तुमच्यासाठी प्रोव्हिजन आहे. देव जर त्या अरण्यामध्ये त्याच्या लोकांची काळजी घेऊ शकतो, तो या लॉकडाऊन मध्ये देखील देव तुमची आणि तुमची कुटुंबाची काळजी घेतल्याशिवाय राहणार. हालेलुया. होय प्रियांनो, स्तोत्र संहिता 68वा अध्याय आणि 19वे वचन आपण वाचूया. स्तोत्र संहिता 68वा अध्याय 19वे वचन पहा, फार सुंदर वचन आहे. या ठिकाणी देव आम्हाला सांगतो, प्रभूचा धन्यवाद हो. स्तोत्रकर्ता म्हणतो, प्रभूचा धन्यवाद हो, तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो. हालेलुया. तो प्रतिदिनी आपला भार वाहतो. मग उद्याची काळजी आपण का करावी? काय होईल, कसं होईल, उद्या कोण आम्हाला देईल, आमच्या लेकरांचं काय, आमच्या कुटुंबाचं काय, उद्याची काळजी करू नका. तो प्रतिदिनी आपला भार वाहणारा परमेश्वर आहे. होय, निर्गमाचं पुस्तक 16वा अध्यायामध्ये आपण पाहतो, 4थ्या वचनामध्ये तो म्हणतो, पहा मी आकाशातून तुम्हासाठी अन्नवृष्टी करीन आणि लोकांनी बाहेर जाऊन एकेका दिवसाला पुरेल इतके जमा करावे. तोच परमेश्वर आजही जिवंत आहे. आमेन. आकाशातून आपल्या गरजा पुरवणारा, अद्भुतरित्या आपली काळजी घेणारा तो परमेश्वर आहे. स्तोत्र संहिता 127 आणि 2ऱ्या वचनामध्ये
देव आम्हाला फार सुंदर आम्हाला सांगतो. स्तोत्रसंहिता 127 आणि दुसऱ्या वचनामध्ये तो म्हणतो, तुम्ही पहाटेच उठता, उशिराने विश्रांती घेता व कष्ट करून अन्न खाता, पण तुमचे हे करणे व्यर्थ आहे. तोच आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देईल. आमेन. लॉकडाऊन मध्ये आपण देवावर विश्वास ठेवूया. जर त्या अरण्यात देव त्याच्या लोकांची काळजी घेत आहे, तर या लॉकडाऊन मध्ये देखील देव त्याच्या लोकांची काळजी घेणार आहे. तिसरी गोष्ट या ठिकाणी आपण पाहूया की आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे की देव आपल्या गरजा पूर्ण करेल. देव काळजी करणाऱ्या लोकांना म्हणतो, अहो अल्पविश्वासी. वचन 30 मध्ये अहो अल्पविश्वास म्हणजे काळजी करणारे कसे लोक आहेत? अल्पविश्वासी आहेत. आणि ते काय करतात? काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत ते काळजी करत असतात. असे पुष्कळशे लोक आपल्याला पाहावयास मिळतात. परंतु देव आपल्याला या ठिकाणी सांगतो की वचन 32व्या वचनात तो म्हणतो की या सर्वाची गरज तुम्हास आहे, हे तुमच्या स्वर्गीय पित्यास ठाऊक आहे. आमेन. म्हणजे आपल्या गरजा देवाला ठाऊक आहेत. आपल्या काय गरजा आहेत? आपल्या लेकरांच्या गरजा काय आहेत? आपल्या कुटुंबाच्या गरजा काय आहेत? हे देवाला ठाऊक आहे. मग तुम्ही काळजी का करता? तुम्ही का टेन्शन घेता? देवाला तुमच्या काळज्या ठाऊक आहे. देवाला तुमचं दुःख ठाऊक आहे. देवाला तुमच्या समस्या ठाऊक आहेत. देवाला तुमच्या गरजा ठाऊक आहेत. मग तुम्ही का काळजी करता प्रियानो? काळजी करू नका. पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं, दुसरे राजे 8वा अध्याय आणि 1 ते 6 वचनामध्ये एक घटना आपल्याला पाहावयास मिळते. दुसरे राजे याचं 8वा अध्याय आणि 1 ते 6 वचनामध्ये एक घटना आपल्याला पाहावयास मिळते. शुनेम येथील स्त्रीला देव कशा प्रकारे पुरवतो या ठिकाणी फार सुंदर उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे. या ठिकाणी आपण पाहतो की ज्या स्त्रीच्या मुलास अलिशाने जिवंत केले होते, त्याने त्या स्त्रीला त्याने सांगितले, तू आपल्या घरची मंडळी घेऊन सोयीस्कर होईल त्या देशात जाऊन राहा. तू आपली घरची मंडळी घेऊन सोयीस्कर होईल त्या देशात जाऊन राहा, कारण परमेश्वर दुष्काळ पाठविणार आहे व तो या देशात 7 वर्ष चालू राहावयाचा आहे. 7 वर्ष दुष्काळ चालू राहणार आहे, तर तू सोयीस्कर देशात जाऊन राहा. देवाने बघा योग्य वेळी या त्याच्या दासीला सूचना केली आणि ती योग्य वेळी सोयीस्कर देशात, पलिश्त्यांच्या देशात जाऊन राहिली. देवाने पलिश्त्यांच्या देशात देखील या स्त्रीची काळजी घेतली. पुढे आपण पाहतो की 7 वर्ष लोटल्यावर म्हणजे दुष्काळ संपल्यानंतर ही स्त्री पलिश्त्यांच्या देशातून परत आली आणि आपले घर, जमीन या संबंधाने फिर्याद घेऊन राजाकडे आली. 7 वर्षानंतर जेव्हा ती आपल्या देशात परत आली तर तिला पाहायला मिळालं तिचं घर आणि जमीन कोणीतरी बळकावलेलं आहे. आणि मग त्याची फिर्याद घेऊन ती राजाकडे गेली. या प्रसंगी ज्यावेळेस ती फिर्याद घेऊन राजाकडे गेली, या प्रसंगी त्या अलिशाचा सेवक गेहजी याच्या सोबत राजा बोलत होता आणि राजा त्याला विचारत होता की तुझ्या स्वामी जी अद्भुत कृत्य केली ती तू मला सांग. कोणकोणत्या गोष्टी तुझ्या स्वामींनी केलेल्या आहेत, जी मोठमोठी कृत्य केली आहेत त्याचे वर्णन कर असे तो सांगत होता. आणि अलिशाने एका मृतास जिवंत केले चे तो सांगत असतानाच जिचा मुलगा त्याने जिवंत केला तीच स्त्री, जिचा मुलगा अलिशाने जिवंत केला तीच स्त्री तेथे आली आणि आपले घर व जमीन याच्या संबंधाने तिने राजापाशी फिर्याद केली. गेहजी म्हणाला, स्वामी महाराज, मी जी कथा तुम्हाला सांगत आहे, जी घटना मी तुम्हाला सांगत आहे,
त्या घटनेतली स्त्री दुसरी तिसरी कोणी नाही तर हीच स्त्री आणि हाच तिचा तो मुलगा. देवाने एक एक साक्षीदार म्हणून त्या दोघांना त्या राजासमोर उभं केलं. आणि आश्चर्याची गोष्ट अशी झाली, तेव्हा राजाने विचारलं की तुझं काय मागणं आहे. तिने आपली हकीकत राजाला सांगितली. राजाने एका अंमलदारास तीच बरोबर पाठविले. त्यास त्याने सांगितले तिचे जे काही आहे ते सर्व व तिने जो देश सोडिला तेव्हापासून आजपर्यंत तिच्या शेताचे उत्पन्न तिला मिळवून देण्याची तजवीज. म्हणजे पहा, 7 वर्ष दुष्काळ होता म्हणून पलिस्तीच्या देशात जाऊन राहिली आणि पुन्हा ज्यावेळेस आपल्या देशात आली, पाहिलं आपलं घर आणि आपली सर्व संपत्ती, घर आणि जमीन कोणीतरी बळकावलेलं आहे. राजाकडे गेली. राजाकडे फिर्याद सांगत असताना त्या आलिशाचा सेवक गेहजी तिचंच वर्णन करत असताना तीच समोर जाऊन उभी राहिली. आणि देवाने अद्भुतरित्या या शुनेमेतल्या स्त्रीची काळजी घेतली. देवाने दुष्काळात देखील तिचं सहाय्य केलं आणि ज्यावेळेस ती आपल्या देशात परत आली त्यावेळेस तिचं गमावलेलं घर आणि जमीन देखील देवाने तिला उपलब्ध करून दिली. होय, देव अद्भुतरित्या त्याच्या लोकांची काळजी घेणारा परमेश्वर आहे. कोणत्या मार्गाने देव तुम्हाला पुरवेल हे आपण सांगू शकत नाही, परंतु मी खात्रीने देवाचं वचन हातात घेऊन सांगतो की देव पुरवल्याशिवाय राहणार नाही. आमेन. देवाने त्या दुष्काळात शुनेम येथील स्त्रीची काळजी घेतली. देवाने तिला सांभाळलं. तर तोच देव या लॉकडाऊन मध्ये आपली आणि आपल्या कुटुंबाची देखील काळजी घेणारा परमेश्वर आहे. परंतु त्यासाठी आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे. वचन 26 आणि 28 मध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं की आकाशातील पाखरे लक्षपूर्वक पहा. देव म्हणतो ती पेरीत नाहीत, कापीत नाहीत, कोठारात साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यास खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात का नाही. 28 वाचनात म्हणतो तसेच वस्त्राविषयी का काळजी करता. रानातील भूकमळे पहा. रानातील भूकमळे पहा, ती कशी वाढतात. ती कष्ट करीत नाहीत, कातीत नाहीत, पण देव त्यांची देखील काळजी. त्या रानातल्या भूकमळाची देखील देवाला काळजी आहे. आकाशातील पाखरांची पण देवाला काळजी आहे. तर त्याने बनवलेल्या मानवाची, ज्या मानवावर तो प्रेम करतो, ज्या मानवासाठी 2021 वर्षापूर्वी मानवी देह धारण करून तो देखील या जगामध्ये आला, ज्या मानवासाठी त्याने दुःख सहन केलं, आपला प्राण दिला, ज्या आपलं रक्त सांडलं, त्या मानवाची तो काळजी घेणार नाही का. निश्चित प्रियानो, तो या लॉकडाऊन मध्ये आपल्या सगळ्यांची काळजी घेणारा परमेश्वर आहे. त्यासाठी आम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे, आहे ना. देवाच्या वचनावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. देव आपल्या लेकरांची काळजी घेणारा परमेश्वर आहे. आणि शेवटली गोष्ट आपण पाहतो की देवाने या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवावयाची खटपट करा. प्रथम देवाचा शोध घ्या असं देवाला सांगायचं. आपण ह्या लॉकडाऊन मध्ये पहिलं स्थान देवाला दिलं. सकाळी उठल्यावर पहिलं स्थान देवाला, म्हणजे पहिली प्रार्थना आम्ही केली. दिवसभरातील तुमच्या गरजा देव पुरवल्याशिवाय राहणार. सकाळी उठल्यावर काय करा, पहिली प्रार्थना, पहिलं स्थान देवाला तुमच्या जीवनात असू द्या. आणि प्रत्येक वेळेस तुमच्या अंतःकरणात पहिलं स्थान देवाला असलं पाहिजे. कोणतीही गोष्ट करताना पहिलं स्थान द्यावं. आपल्या उत्पन्नाचं पहिलं फळ कोणाला दिलं पाहिजे, देवाला दिलं. हे पहिलं स्थान जर तुमच्या जीवनात असेल
तर मग तुम्हाला काळजी करण्याची गरज काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे याची काळजी करायची गरज नाही. तुमच्या गरजा आकाशातील भांडार, स्वर्गीय भांडार देव तुमच्यासाठी उघडणार. स्वर्गातून देव तुमच्या गरजा उघडणार. त्याला अशक्य असं काहीच नाही. प्रथम देवाचा शोध जर आम्हाला घ्यायचा आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रथम आपलं अंतःकरण आम्ही देवाला दिलं पाहिजे. प्रथम आपलं देवाला वेळ आपण देवाला दिलं पाहिजे. पहिलं प्रेम आम्ही देवावर केलं पाहिजे. तर प्रियांनो, देव आपल्या गरजा पुरवल्याशिवाय राहणार नाही. देव आजही तोच परमेश्वर आहे. देव त्याच्या लोकांची काळजी घेतो. देवाने त्याचं वचन आम्हाला दिलेलं आहे. आपल्या सर्व चिंता आम्ही देवावर टाकला पाहिजे, म्हणजे तो आपली काळजी घेतो. आमेन. तुम्ही जर देवावर चिंता टाकता तर मग तुम्ही का काळजी करता? तुम्ही जर देवावर विश्वास आहे असं म्हणता तर तुम्ही का काळजी करता? तुम्ही का टेन्शन करता? देवावर विश्वास आहे तर विश्वासाने चाला. देव तुमच्या प्रत्येक गरजा पुरवल्याशिवाय प्रार्थना. स्वर्गीय पिते, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो. आज जे काही प्रभू वचन तू आम्हासाठी दिलेलं आहे ते वचन आम्हा प्रत्येकासाठी, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मंडळीसाठी आशीर्वादाचं कर. काळजी करू नये हा संदेश प्रभू तो आम्हाला दिला. आणि प्रभू या लॉकडाऊन मध्ये प्रभू आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवावा. आपली विचारसरणी बदलावी आणि व्यर्थ गोष्टीची आम्ही काळजी करू नये. काळजी करून आम्ही काहीच बदलू शकत नाही. आमच्या आयुष्याची दोरी हातभर देखील आम्ही वाढवू शकत नाही. आमच्या डोक्याचा केस देखील आम्ही काळजी करू शकत नाही. तर प्रभू आम्ही का काळजी करावी? म्हणून परमेश्वरा तू आमचं सहाय्य कर. लॉकडाऊन मध्ये आम्हा सर्वांची, सर्व तुझ्या लेकरांची तू काळजी घे. लागणाऱ्या सर्व गरजा तुझ्या गौरवी भांडारातून पुरव. ज्याप्रमाणे इस्रायल लोकांची तू काळजी घेतली त्याचप्रमाणे तुझ्या लोकांची देखील या लॉकडाऊन मध्ये तू काळजी घे. देवा, आमच्या सर्व गरजा तुला ठाऊक आहे आणि तू अद्भुतरित्या आमच्या गरजा पुरवाव्यास अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना. आम्ही सर्वजण तुझ्या हातात. प्रभू, सर्व प्रकारच्या कोरोनाच्या इन्फेक्शन पासून, संसर्गापासून प्रत्येकाचा बचाव. प्रभू, तुझं संरक्षणाचं कवच प्रत्येक व्यक्तीभोवती ठेव. आम्ही विशेष प्रार्थना करतो. आज कोरोनामुळे जे रुग्णालयात अस्वस्थ आहे, जे प्रभू उपचार घेत आहे, जे प्रभू अतिशय जगण्यासाठी संघर्ष करत आहे, अशा प्रत्येक व्यक्तीची आम्ही आठवण ठेवतो. देवा, तुझी दया प्रत्येकावर कर आणि तुझं सदा जिवंत वचन पाठवून प्रत्येकाला तो आरोग्य दे. तू यावे राफा व्याधीमुक्त करणारा देव आहेस. या कोरोनाच्या काळात प्रभू तुझ्या लोकांची तू भेट घे आणि त्यांना तू व्याधीमुक्त कर. कोरोनाच्या आपत्तीपासून त्यांना तो बाहेर काढ, संसर्गातून त्यांना बाहेर काढ आणि आनंदी, आशीर्वादी, आरोग्यदायी, विजयी जीवन प्रत्येकाला. आणि सर्वजण तुझ्या धन्यवादासहित येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना केली म्हणून तो प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या तुझे नाम पवित्र व्हावे, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे तुझ्या इच्छेप्रमाणे शिवाय करत मास जसे आमच्या हृदयास जसे मास आणि आम्हास परिषदांना तर आम्हास वाटापासून, कारण की राज्य, सामर्थ्य आणि ही सर्व काळ तुझीच. तुम्हा शांती असो, तुम्हा सर्वांचं कल्याण असो.
आणि आता आपल्या देवबापाची, प्रभू येशू ख्रिस्ताची विपुल कृपा आणि पवित्र आत्म्याची आनंदायी आणि गोड सहभागी सर्वासह आता आणि सदा सर्व काळ असो. आमीन. प्रभु यीशु रक्त की जय, प्रभु यीशु रक्त की जय, प्रभु यीशु के रक्त से विजय.